कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या ठिकाणी शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेला आयुष्यातून उठवले। हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या घटनेत आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा बळी गेला। या महिलेच्या पतीचं निधन झालंय। ती आईसोबत भादवण इथे राहते। या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे। शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला जबरदस्ती नेले। या ठिकाणी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आशाताईने विरोध केला। तो तिला शरीर संबंध ठेव असे सांगत होता, मात्र तिने विरोध केला। त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून खून केला। नंतर ही घटना कोणाला समजू नये म्हणून त्याने उसाच्या फडाला आग लावली। यामुळे मोठा गोंधळ उडाला। याबाबत पोलीस तपास करत आहेत। नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी योगेशनेच आटापिटा सुरू केला। तसेच उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता। त्यामुळे याबाबत कोणाच्या लक्षात आलं नाही। गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। सीसीटीव्हीमुळे ही घटना समोर आली। आरोपी हा त्या ठिकाणी गेला असल्याचं दिसून आले। त्यामुळे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला।